20 नोव्हेंबर रोज बुधवारला राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली. आता प्रत्येक मतदारसंघातील जनतेला आपला आमदार कोण होणार याची उत्सुकता लागलेली आहे. अमरावतीमधील मोर्शी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि अपक्ष अशी चौरंगी लढत आहे. चला तर जाणून घेऊ मोर्शी विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या मनातील आमदार कोण. काय वाटते आप्पा, कोण होईल आपल्या मोर्शी मतदारसंघाचा आमदार? आमदार आपल्या इथं तर भाजपचा वार आहे, पक्का आहे, दुसरा नाही. तिघे म्हणजे एखादी तिघ झाली ना, त्याच्यानं समजा हा सरळच आहे. मुख्य लढत कोणाची होती? मुख्य लढत आहे समजाला, हे तिरंगी लढत झाली. मुख्य हा मेन एकच आहे, हे तीन अलग आहे आणि हा एकच निघून आला. त्याचे जे मतं जे आहे पक्षाचे, भाजपचे, तर हे भाजपचं मतदान पक्कच होतं. त्याचं मतदान त्या कोठ्याप्रमाणे पडलं. हे कसं आहे, जो देते तो जेते. हे समजाला आता कामापुरतं दिलं, ह्या थोडाच रातभऱ्यापुरता येणार आहे. जो नेहमी देते तोच येते, हे पक्का आहे. मात्र भाजपच येणे असं वाटतं मला, एक नंबरवर आहे. काय वाटते काका, कोण होईल आपल्या वरुड मोर्शी मतदारसंघाचा आमदार? आपला भाजप पाहिजे, भाजप यावलकर साहेब. बाकी कोणीच नाही पाहिजे? नाही नाही, भाजपच पाहिजे, आपलं कमळ. हो, मोदीच पाहिजे. आमदार यावलकर, चंदूभाऊ यावलकर, बीजेपी. आमदार कोण झालं पाहिजे? आता कोणी होईल नाही भेटत, दोन एक इथं आमदार होईल, एक तर कराडी होईल, नाही तर मग या होईल आपला देवेंद्र. काय होणार, देवेंद्र भोयार येईल, नाही तर मग एकदम हे येतील, गिरीश कराड येतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार यावलकर. काकाजी, आता आपल्या वरुड मतदारसंघाचा आमदार कोण झालं पाहिजे? काय सांगा तुम्हाला कोण झालं पाहिजे असं वाटत नाही का, कोणी झालं पाहिजे बा? आपल्याला समजत नाही वरुड मोर्शी मतदारसंघाचा आमदार कोण होईल? त्याच्यामध्ये गिरीश कराडे व्हायला पाहिजे. अमरावतीमधील मोर्शी विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या मनातील आमदार कोण याबाबत आज आपण जाणून घेतले. येत्या 23 तारखेला बघूया जनतेचा कौल भारी ठरतोय की नेहमीप्रमाणे मोर्शी मतदारसंघातील रिझल्ट हा आश्चर्यचकित करणारा असणार. याच विषयी अधिक माहितीसाठी पाहत रहा लोकल 18, प्रगती बहुरूपी लोकल 18 अमरावती.